तुम्ही कोणताही साधा ड्रेस घाला, पण तो नीट आत्मविश्वासाने घातला तर तो स्टायलिश दिसतो. आणि उलट महाग कपडा असेल पण आपणच त्यामध्ये अनकम्फर्टेबल असलो तर तो आपल्याला चांगला वाटत नाही. तुम्ही म्हणाल गबाळं कोण राहतं, आम्ही तर छान राहतो. पण इथे मला जे म्हणायचं आहे ना, ते फक्त कपड्यांबद्दल नाही आहे, ते तुमच्या अप्रोचबद्दल आहे. स्टायलिश किंवा फॅशनेबल असणं म्हणजे आत्ताच्या 20 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या मुलीसारखे कपडे घालणं नाही. तो अट्टाहास आपण करायचाच नाही आहे. मग तुम्ही म्हणाल स्टायलिश राहायचं म्हणजे नेमकं काय? मॉडर्न कपडे घालणं का? किंवा रोज काहीतरी नवीन ट्राय करणं आहे का? तर नाही आहे. स्टायलिश राहणं म्हणजे स्वतःला जपणं. आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं ते आपल्याला नेमकं माहिती असणं, आपल्याला काय शोभतं, आपली अशी एक स्टाईल असणं जिच्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं आणि ती आपल्याला छानसुद्धा दिसते. आणि ते सगळं एका आत्मविश्वासाने आपण कॅरी करणं. 50शी नंतरची स्टाईल म्हणजे ग्रेस असते. तुमच्या वागण्यात, तुमच्या दिसण्यात एक प्रकारचा ठहराव आणि स्वतःबद्दलचा सन्मान असला पाहिजे. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया की 50 नंतर स्टायलिश राहायचं कसं. तर पहिली गोष्ट आहे, स्वतःला परत बघणं सुरू करा. कपाट उघडा आणि खरंच बघा, मला काय घालायला आवडतं आणि काय नाही. खूप वेळेला आपण असे कपडे ठेवलेले असतात जे आपल्याला आवडत नाहीत पण आहेत म्हणून ठेवलेत. दुसरी गोष्ट, आरशासोबत मैत्री करा. आरशात बघताना फक्त दोष बघू नका, थोडं स्वतःकडे प्रेमाने बघा. मी अशी आहे हे स्वीकारणं इथूनच सुरुवात होतीये. तिसरी गोष्ट, बदल करताना छोटे छोटे बदल करत जा. सगळं एकदम बदलायचं नाहीये, कारण एकदम बदलायला गेलं की आपल्याला स्वतःला तर अनकम्फर्टेबल वाटत असतंच, त्यात आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कदाचित ते विचित्र वाटू शकतं. त्यामुळे एक वेगळा छान दुपट्टा, थोडी दुपट्टा वापरण्याची स्टाईल वेगळी, अधूनमधून एखादी वेगळी हेअरस्टाईल किंवा हलकासा बेसिक मेकअप, एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला फरक दिसायला लागतो.